everyone. Our today's topic of lecture is the ELCB, that is the Earth Leakage Circuit Breaker. As shown in figure, this one is the constructional diagram for the your arrangement of ELCB. In that, this load, that means the every metal part of the electrical appliances. This one is considered as a load, and this outer part of that, that means the middle part of that electrical equipment is connected to earthing. This terminal shows the earthing to protect the circuit or to protect the any person from the live parts. So the metal housing of electrical appliances is always connected to earth. That means this part. This one is the electrical appliances and its metal housing is connected to earth. So that if user touches the metal housing, there is absolutely no possibility to receiving a shock. मीन्स काय का या मेटल पार्टला जर एखाद्या पर्सननी टच केलं, ऑपरेटिंग जो ऑपरेटर असेल त्याने, तर त्याला इथे काही शॉक बसणार नाही. बट इफ द युजर स्टँडिंग ऑन द अर्थ अँड टचेस द लाईव्ह पॉइंट, देन ॲज शोन इन डायग्राम, म्हणजे सपोज आता इथे तुमचा पर्सन आहे आणि अर्थिंगचा पार्ट प्रोव्हाइड केलेला नाहीये आणि ह्या पर्सनने सपोज इथे टच केलं, तर त्या पर्सनला ऑब्विसली काय बसणार आहे, शॉक बसणार आहे. बिकॉज द करंट इज पासेस थ्रू फ्रॉम देअर लाईव्ह पार्ट्स टू अर्थ पॉइंट. म्हणजे तो जो काही पर्सन आहे त्या पर्सनला काहीतरी म्हणजे त्याच्या बॉडी थ्रू तो करंट अर्थकडे पास होणार आहे. दॅट्स वाय इट गेट्स दी शॉक. देन करंट आयल इज कॉल्ड एज अ लिकेज करंट. मग याच्यामधनं जो फ्लो होणारा करंट आहे ह्या मेटल पार्ट मधनं, सपोज इथून जो करंट पास होईल त्याला आपण म्हणतो ॲज अ ह्या ग्राउंड पार्टचा एक IL, that is the leakage current. And this leakage current will flow through the person body and then ground conductor. इथे एखाद्या पर्सनने टच केलं तर त्या कंडक्टरच्या म्हणजे त्या पर्सनच्या पार्ट थ्रू तो या ग्राउंड कडे असा फ्लो होणार आहे. And this current is called as a fault current or leakage current. ह्या मेटल पार्टला सपोज हा अर्थिंगचा पॉइंट कनेक्टेड नाहीये आणि इथे एखाद्या पर्सनने टच केलं, तर त्या पर्सनच्या बॉडी थ्रू तो करंट ह्या ग्राउंड कडे पास होणार. Whenever there is this earthing terminal is not present, and that's why this current is called as a leakage current or the fault current. Then to provide the protection against such a current is essential and it is provided by the device. आता सपोज अशा टाईपचा जो काही शॉक आहे, अर्थिंग प्रोव्हाइड केलेली नाहीये, काहीतरी त्या पर्सनला शॉक बसला, तर त्याच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून एक डिव्हाइस प्लेस केलेलं असतं. दॅट डिव्हाइस इज कॉल्ड एज अ अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ही जी काही असेंब्ली त्याच्या साईडला प्लेस केलेली आहे, इट इज कॉल्ड एज अ अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर टू प्रोव्हाइड द प्रोटेक्शन अगेन्स्ट द लिकेज करंट which is passes through the ground. As shown in diagram, whenever there is a normal condition, there is a or whenever there is no fault. म्हणजे नॉर्मल कंडिशन आहे आणि त्या केसमध्ये कुठलाच फॉल्ट नाही आहे, अर्थिंगचं टर्मिनल प्रॉपरली प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्या टर्मिनल थ्रू जो काही करंट आहे तो ग्राउंडला पास होतो. बट ॲट दॅट कंडिशन देन IL इज इक्वल टू 0. मग यामधनं जो काही करंट IL फ्लो होतो नॉर्मल कंडिशनला, तो काय असतो, 0. And hence the current which is passes through your devices is also the normalized to each other. म्हणजे जो लाईव्ह पार्ट मधनं आणि जो न्यूट्रल मधनं सपोज आपण कन्सिडर केला, तर तो करंट I1 आणि I2 त्यांची जर आपण सबट्रॅक्शन कन्सिडर केली तर ती 0 येणार. बट व्हेनेवर देयर इज ए फॉल्ट कंडिशन, इथे काय झालं, सपोज फॉल्ट क्रिएट झाला, तर जो हाय फॉल्ट क्रिएट झाल्यामुळे हा लिकेज करंट आहे IL विल स्टार्ट फ्लो फ्रॉम एखाद्या पर्सनच्या बॉडीतून सपोज तो स्टार्ट झालाय. ॲट दॅट कंडिशन करंट I1 and I2 विल नॉट इक्वल टू इच अदर. म्हणजे जे ह्या लाईव्ह पार्ट मधनं म्हणजे फेज मधनं आणि न्यूट्रल मधनं जे करंट पास होणार आहे किंवा
ह्या प्रोटेक्शनच्या बॉडीच्या थ्रू सपोज आय आणि I1 टू आपण त्यांचं दोघांचं सपोज कॅल्क्युलेशन घेतलं. इथला करंट I1 आहे, इथला करंट I2. तर ते दोघं एकमेकाला अपोजिट नाही राहणार, त्याची काहीतरी व्हॅल्यू सेट होते. दॅट डिफरन्स विल बी सेन्स बाय दिस सिटी. हा काय करंट ट्रान्सफॉर्मर आहे, हा सर्क्युलर पार्ट जो दाखवलेला आहे. दॅट डिफरेन्शिएशन ऑफ करंट म्हणजे आयन ज्या वेळेस फ्लो होईल त्यावेळेस इथनं फ्लो होणारा करंट आणि इथून फ्लो होणारा करंट दोघं काहीतरी एकमेकांच्या अपोजिट व्हॅल्यू असतील. एकाची 5 असेल तर एकाची 6 व्हॅल्यू. तर दोघांचा डिफरन्स हा सेन्स केला जातो. 5 minus 6 that is the I1 minus I2. And that differentiation current will be sensed by your current transformer. And then this current transformer will provide the signal to relay. या रिलेला तो काय करेल, इथं बघा सेन्सिंग कॉइल नाव दिलंय. that sensing coil provides the signal to your relay and relay get trips. आणि relay ट्रिप झाला की सर्किट ओपन होतं आणि इकडनं जो काही पर्सनला शॉक बसणार होता तो लगेच ते म्हणजे सर्किट मधनं ते डिस्कनेक्ट होईल. रिले ट्रिप झाला म्हणजे काय झालंय की इथे डायरेक्ट सर्किटच ब्रेक होणार आहे. सर्किट ब्रेक झालं म्हणजे लाईव्ह कंडिशन जो काही सप्लाय तो इथपर्यंत येणारच नाही. ऑल वर्किंग ऑफ युअर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. समजलंय सर्वांना अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरचं वर्किंग प्रिन्सिपल काय? पार्टिसिपंट क्लिअर? समजले का? Yes, ma'am. ओके, मी परत एकदा रिवाइज म्हणून सांगते. whenever there is a normal working condition then no leakage current will pass through the ground, but whenever there is a fault condition then IL leakage current will pass through the person of body of the person which touches to that live part. At that condition the current flowing through this phase and neutral is not equal, and also the current is suppose we have to consider the current through these two coils, this first one and this second one is not also equal. So this differentiation will sense by this sensing coil, and this sensing coil will provide the signal to relay, and relay will get trips, and according to that your ELCB, that is the earth leakage circuit breaker, will also operate. This is all about the earth leakage circuit breaker. Clear? Clear, participant? Yes, ma'am. Then there is some application of ELCB. Firstly, ELCB will be used for domestic as well as industrial application. To detect the same leakage current in the industrial application as well as in domestic application. And this will be save the users from the shocks. The main purpose काय ELCBचा, it will be save the users म्हणजे जो कोणी ऑपरेटिंग पर्सन आहे त्याला शॉक बसण्यापासून सेव्ह करणार आहे. Then manufacturing of ELCB will be done by using ABB, Siemens AG. These are the some companies that made the ELCB. Then Ligard. These are the some examples of manufacturers of ELCB. आणि जो ELCB असतो त्याच्यामध्ये जे व्हिज्युअलायझेशन दुसरे एक इमेज शो करते तर तो सेम जसं आपला MCB असतो त्या टाईपचा असतो, पण इंटरनल स्ट्रक्चर त्याचं चेंज असणार. तर दुसरी डायग्राम शो करते ELCBची.
Diagram दिसते participants? Yes, ma'am. This one is the simple overview structure of your ELCB. पॉईंट दिलेला असतो हा ट्रिप्स होतो आणि याच्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपण जी सर्किट डायग्राम बघितली ती प्लेस केली असते. समजलंय रिलेटेड टू अबाउट दिस ELCB. क्लियर आहे का पार्टिसिपंट? Yes, ma'am. Then next part is the earthing. Firstly the definition of earthing. एक इमेज शो करते मी अर्थिंगची, त्यामधनं तुम्हाला क्लिअर होईल व्हॉट इज मीन बाय अर्थिंग अँड what is the necessity of that earthing. Participant diagram दिसते? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, this is a condition whenever there is any working person it touches to your electrical equipment without earthing. Whenever आता main काय, this one is the electrical equipment which is connected to ground. Main earthing ची किंवा याची definition काय, connecting the metallic frame of electrical machines. Suppose this one is the electrical equipment. That electrical equipment when connected to ground, connecting the metallic frame of connecting the metallic frame of electrical machines, then conduit pipe, etc. to the ground. Ground means earth is known as earth. हा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जर आपण ग्राउंडला कनेक्ट केला म्हणजे हा पॉइंट इथे कनेक्ट असता आणि जर इथे प्रोव्हाइड केला असता तर इट कॉल्ड एज अ अर्थिंग सिस्टम. क्लियर? Whenever that means the connecting the electrical equipment to the ground is called as a earthing. Definition समजली का earthingची? Participant, definition clear आहे earthingची? मॅम एकदा रिपीट करा ना. ओके. कनेक्टिंग दी मेटॅलिक फ्रेम. आता समजा हा तुमचा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे आणि याच्या आउटर साइडला त्याची जी फ्रेम आहे ती ग्राउंडला कनेक्ट केली तर त्याला काय म्हणता येतं? अर्थिंग. कनेक्टिंग दी मेटॅलिक फ्रेम ऑफ electrical equipment like any machines, pipes, etc. to the ground is known as earthing. Clear? समजते का?
त्या डायग्राम मध्ये दिले बघा, ठीक आहे, मी खाली दुसरी डायग्राम शेअर करते की जी अर्थिंग मध्ये डायरेक्टली कनेक्टेड असेल. डायग्राम दिसते पार्टिसिपल? Yes, ma'am. Okay. In this diagram, this one is the supply from the our main supply, that is the phase and neutral wire. Phase is connected to phase of any electrical equipment and neutral is connected to neutral of the electrical equipment. Then this frame of electrical equipment is connected to ground is called as a earthing. Wire from electrical case to earth, म्हणजे इलेक्ट्रिकल केस काय, हा जो आउटर पार्ट असतो इलेक्ट्रिकल फ्रेमचा, तो ग्राउंडला ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो तर त्यावेळेस त्याला म्हणतात अर्थिंग. क्लिअर? समजले स्टुडंट? Yes, ma'am. ओके.